स्वातंत्र्याच्या 79व्या उत्सवामध्ये आपण सर्व सहभागी झालो आहोत। 78 वर्ष स्वातंत्र्याला पूर्ण झालीत आणि आज ज्या पद्धतीने हर घर तिरंगा आणि तिरंगा यात्रा काढून प्रत्येक भारतीय, प्रत्येक नागरिक या देशाला विकसित करण्याकरता सज्ज झाला आहे। मी सर्व भारतीयांचं, सर्व महाराष्ट्राच्या जनतेचं, नागपूरच्या जनतेचं स्वातंत्र्य दिनानिमित्त त्यांना शुभेच्छा देतो आणि मला विश्वास आहे की मोदींच्या नेतृत्वातला विकसित भारत, आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वातला विकसित महाराष्ट्र पुढे नेण्याकरता आजच्या दिवशी सर्व जात, धर्म, पंथ, समाज एकत्र होऊन या महाराष्ट्राला विकसित करूया, देवेंद्र फडणवीसजींचा संकल्प पूर्ण करूया, असा या ठिकाणी मी सर्वांकडून अपेक्षा करतो आणि सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो। ऑपरेशन सिंदूरमध्ये ज्या पद्धतीनं तुम्ही उल्लेख केला होता आणि ऑपरेशन सिंदूरमध्ये नागपूर जिल्ह्याचं मोठं योगदान राहिलेलं आहे। ब्रह्मोस असेल आणि इतर ज्या गोष्टी आहे त्याचंही मोठं योगदान राहिलं आहे। डसॉल्टचा यश राहिला आहे, 50% पार्ट्स आपल्याकडे तयार झाले आहे रफायलचे। नागपूर जिल्ह्याचं जे योगदान आहे त्या संदर्भात आणि आगामी काळामध्ये आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। ते सगळं वाढणार आहे नागपूरचं महत्त्व संरक्षण क्षेत्रामध्ये। आज माननीय प्रधानमंत्री महोदयांनी लाल किल्ल्यावरनं भाषण देताना विकसित भारत हा कसा पुढे जातो आहे, 2047-44 2025 भारताने सुरक्षित भारत जगाला दाखवला आहे। ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून आपल्या देशाकडे कोणी मान वाकडी करून बघितले किंवा डोळे वाकडे करून बघितले तर त्यांच्या घरात घुसून जाऊन मारू शकतो, ही शक्ती ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून सैनिकांनी दाखवली। ऑपरेशन महादेवच्या माध्यमातून दहशतवाद्यांना ठेचून काढण्याचा ऑपरेशन या ठिकाणी झालं। खरं तर हेच आज माननीय प्रधानमंत्री मोदी यांनी देशाला सांगितलं की आपला भारत आता जगाच्या विकसित भारताकडे निघाला आहे, जगातला सर्वोत्तम भारत होतो आहे आणि आमच्या सर्व भारतीयांची या विकसित भारताकडे वाटचाल सुरू झालेली आहे। सर्व क्षेत्रामध्ये भारत पुढे जातो आहे। नागपूरचं तर उपराजधानीचं मोठं योगदान ऑपरेशन सिंदूरमध्ये आहे, त्याचा उल्लेख मी केला आहे। त्यामुळे मला असं वाटतं उपराजधानी नागपूर हे आमचं जे देशाच्या हार्टवर, हृदयाच्या स्थानावर बसलेलं शहर आहे, हे देशाच्या प्रत्येक विकासामध्ये उभं राहील आणि विकसित भारताला मदत करेल, संकल्पाला मदत करेल असं मला वाटतं। नागपूर भयमुक्त व्हावं, गुन्हेगारी कमी व्हावी म्हणून CCTVचं जाळं आणखी मजबूत करण्याचा संकल्प तुम्ही आज केला। काय योजना आहे भविष्याच्या काळात? माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी सूचना दिल्या होत्या की नागपूरमध्ये सायबर सिस्टीम जी आहे, आमचा सायबर सेल आहे, यामध्ये इतकं मजबूतीकरण करा तर सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजामध्ये वितृष्ट निर्माण करणारे, असे गुन्हे घडवणारे, जे गुन्हे दृश्य दिसत नाही पण अदृश्यपणे चालू आहे, ते गुन्हे आमच्या पोलीस आयुक्तालयाने सायबरच्या माध्यमातून प्रत्येक गुन्हेगार शोधून काढला पाहिजे आणि सायबरच्या माध्यमातून गुन्हे करू करणारा मग तो आर्थिक असो, सामाजिक असो, कुठलाही गुन्हा असो, तो पकडला जावा याकरता एक चांगली पद्धती या ठिकाणी तयार करण्यात आली। त्या पद्धतीला मजबूत करण्याकरता सायबर सेलने ज्या पद्धतीने माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याचं उद्घाटन केलं, सायबर सेलला मजबूत करण्याकरता काम करतो आहे आणि आम्ही हा विचार करतो आहे नागपूर जिल्ह्याचे सर्व शहरं, नगरपालिका आणि महानगरपालिका ही प्रत्येक गल्ली, घर CCTV सर्व्हिलन्समध्ये आणून मार्वल नावाच्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आम्ही सर्वांना सिक्युरिटी देण्याचा विचार करतो आहे। म्हणजे या शहरामध्ये कुठल्याही गल्लीतनं, कुठल्याही बुडीतनं कुठलाही गुन्हेगार हा या शहराला धोका पोहोचू शकणार नाही, याचा जाळं तयार करण्याचा आम्ही विचार केला आहे। गेल्या वर्षभरामध्ये महसूल विभागानं चांगले निर्णय घेतले। पुढचं काय टार्गेट आहे, काय रोडमॅप असणार आहे जेणेकरून लोकाभिमुख होईल महसूल विभाग, लोकांपर्यंत जाईल, जे आतापर्यंत तक्रारी होत्या महसूल विभागाच्या त्या दूर होतील? माननीय मुख्यमंत्र्यांनी महसूल विभागाला एक उंची देण्याकरता आमची महसूल परिषद घेतली।
4-5 एप्रिलला पुण्यात घेतली, आता 2-3 ऑगस्टला नागपुरात घेतली. आणि जे टार्गेट दिलं आहे की जनतेच्या मालमत्तेचं रक्षण करणे ही जबाबदारी महसूल खात्याची आहे. आणि त्यामुळे आम्ही याचे 36 निर्णय आतापर्यंत महसूल खात्याने घेतले. आणि सर्वात महत्त्वाचं जे आता आम्ही करतो आहे, 17 सप्टेंबरला माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचा जन्मदिवस आहे. त्या दिवसापासनं राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती 2 ऑक्टोंबर ही आहे. एक राष्ट्रनेता मोदींच्या जन्मदिवसापासून राष्ट्रपिता महात्मा गांधीच्या जयंतीपर्यंत एक महसुली अभियान, ज्या अभियानामध्ये आम्ही हे संपूर्ण समाजातल्या ज्या शेतकऱ्याचे प्रश्न आहे, शेतकऱ्याच्या शेतात जाणारे रस्ते पक्के केले पाहिजे, तुकडेबंदी कायद्यांचा अंमल झाला पाहिजे. अत्यंत महत्त्वाचे विषय आहे जे अजूनही या ठिकाणी लोकांना स्वामित्व दिलं गेलं नाही, ते स्वामित्व दिलं पाहिजे. आमचा मोजणी विभाग मजबूत केला पाहिजे, मुद्रांक विभाग मजबूत केला पाहिजे. 1 स्टेट 1 रजिस्ट्रेशनचा आम्ही मार्गाकडे निघालो आहे. 1 डिस्ट्रिक्ट 1 रजिस्ट्रेशन आम्ही पूर्ण केलं आहे. अशा अनेक योजना आहेत. म्हणजे आता तर आम्ही 10 कोटी वृक्ष लागवडीचा विचार करतो आहे. तो सर्व शेतकऱ्याचे रस्ते मजबूत करून त्या ठिकाणी बाउंड्रीज आम्ही फिक्स करतो आहे. याकडे आमचं काम चालू आहे. मी परवा सिंधुदुर्गमध्ये होतो, तिथे त्या ठिकाणी खाजगी वनाच्या जमिनी मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्याच्या लावून दिलेल्या आहे. त्या जमिनीवर आम्हाला काम करायचं आहे. या राज्यामध्ये वेगवेगळे प्रश्न आहे. झुडपी जंगलाचा एक प्रश्न आहे विदर्भात 86,000 हेक्टरचा. ते झुडपी जंगलच्या जागा ज्यामध्ये 2 लाख घरं हे त्या ठिकाणी राहतात, त्या घरांना कायदेशीर करून देणे हे सुद्धा आम्ही करतो आहे. जवळपास 36 मोठे निर्णय महसूल विभागाने घेतलेले आहे. आणि पुढच्या काळात महसूल विभाग हा या ठिकाणी जो देवेंद्र फडणवीसजीचा संकल्प आहे, लोकाभिमुख व्हावा, तो पारदर्शी व्हावा, तो गतिमान व्हावा. गतिमान, पारदर्शी आणि लोकाभिमुख महसूल खाता आम्ही तयार करण्याचा प्रयत्न करतो आहे. 3 पोलीस स्टेशन तयार होणार आहे. मोपा, पाचगाव, वडोदा. पोलीस स्टेशनचं मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींचा आभार मानतो. नागपूर जिल्ह्याच्या वतीने त्यांनी नागपूर शहराकरता एक DCP झोन 6 म्हणजे कामठी आणि जवळचा भाग, कामठी जरीपटका हा भाग, म्हणजे झोन 5मधून झोन 6 एक झोन 6 दिलेला आहे. नवीन DCP येणार आहे. 2 ACP नागपूरला मंजूर केलेले आहेत. ॲडिशनल चीफ CPचं कार्यालय मंजूर होणार आहे. या ठिकाणी ट्रॅफिकचं मजबूतीकरण होणार आहे. नागपूरमध्ये 3 पोलीस स्टेशन, कळमना, कनोली 12 आणि या ठिकाणी आपल्याला या 2 पोलीस स्टेशन आणि तिसरं या ठिकाणी पोलीस स्टेशन आपण करतो आहे. नागपूर जिल्ह्यामध्ये आपण भिलगाव एक पोलीस स्टेशन नागपूर शहरामध्ये होते आहे, जे कामठीमध्ये असणार आहे. भिलगाव, कळमना आणि कनोली 12 3 नागपूर शहरामध्ये. आणि काल तर माननीय मुख्यमंत्र्यांनी 15 ऑगस्टच्या पूर्वेसंध्येला म्हणजे 14 ऑगस्टला एक GR काढला, ज्यामध्ये नागपूर जिल्ह्यामधले वडोदा म्हणजे कामठीमध्ये वडोदा, कुईमध्ये पाचगाव आणि कळमेश्वरमध्ये मोहोपा या 3 पोलीस स्टेशनलाही मंजुरी दिलेली आहे. आणि नागपूरमध्ये आज सावनेरमध्ये पोलीस विभाग मार्वल यंत्रणेच्या माध्यमातून आज सावनेर शहराला पहिला प्रकल्प म्हणजे नागपूर ग्रामीणमध्ये आज पहिला प्रकल्प पोलीस विभागाने सुरू केलेला आहे. मार्वल AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून संपूर्ण शहराचे संपूर्ण घरं हे CCTV सर्व्हिलन्सखाली आणणे याचा पहिला प्रकल्प आज सावनेरमध्ये सुरू होतो आहे.